आळंदीला जात असताना मनात एकच विचार होता, माऊलींचं दर्शन करायचं, माऊलींना भेटायचं. आळंदी कशी असेल? रामकृष्ण हरी मित्रांनो, मी मंगेश सपकाळ. तुळजापूरहून निघाल्यानंतर थेट आळंदीच्या रस्त्यावर आलो आणि गावात पाऊल टाकताच वातावरणात बदल. आळंदीच्या हद्दीत प्रवेश केला आणि पहिल्याच नजरेत दिसली तुळशी इंद्र. अजून गाडीतच होतो म्हणून एक सेल्फी घेतली, आळंदीची आठवण म्हणून. काही वेळाने गाडीतून खाली उतरलो आणि निघालो मंदिराच्या दिशेने. एका पाठीमागे एक चालत होतो आणि रस्त्याच्या बाजूला दिसू लागल्या त्या छोट्या छोट्या माऊली आम्हाला दिसत होत्या, पांढऱ्या शुभ्र कपड्यामध्ये. आळंदी म्हणजे भक्तीचं पवित्र स्थान. माझ्या खांद्यावर शिव बसला होता. जिथे जाईल तिथे शिव माझ्या खांद्यावरच बसत असायचा. समोर श्री सिद्धिविनायक पितळी गणपती मंदिर, शांत पवित्र आणि सुंदर. मंदिराकडे जाताना दोन्ही बाजूंना खेळण्याची दुकानं, प्रसादाची दुकानं, वारकरी वस्तू, अशा सगळ्या गोष्टी भक्तिभाव वाढत होत्या. चालता चालता एका ठिकाणी आम्ही पटकन प्रसाद घेऊन टाकला. पुढे दिसलं ते माऊलींचं मुख्य मंदिर. वेळ न गमावता लगेच आत शिरलो. मंदिरात पाऊल टाकता क्षणी अंगावर रोमांच उभे राहिले. मनात एक वेगळा आनंद. ज्ञानबाव माऊली असं वाटत होतं जणू काही शेकडो वर्षापासून माऊली आपल्यासाठीच इथे उभा आहे. आत गेलो तर रांगेत भक्तांची गर्दी. सर्वजण शांतपणे एका पाठीमागे एक चालत होते. मंदिराच्या आत मोबाईलला नो एंट्री, त्यामुळे व्हिडिओ काढला गेला नाही. पण काही ठिकाणी दर्शनाच्या रांगा, वारकरींचा टाळ, मृदुंग हे सगळं मना कायमचं साठून राहिलं. दर्शन घेतलं, मन भरून आलं. माऊलींच्या समाधी समोर उभं राहिलो तेव्हा मन पूर्ण शांत झालं. आयुष्यात कितीही धावपळ असली तरी इथे आलो की मनाला वेगळाच दिलासा मिळतो. तर मित्रांनो, हा होता माझा आळंदीचा अनुभव. चला मग कसा वाटला व्हिडिओ? आवडला असेल तर लाईक, शेअर करा आणि फॉलो करत राहा. रामकृष्ण.